मित्रांनो, काल अखेर विकास लवांडे यांना अटक झालेली आहे आणि त्यांना अटक व्हावी म्हणून प्रचंड दबाव होता. आता हा दबाव नेमका कोणाचा होता हे सुद्धा तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. सगळ्या गोष्टी सांगणार आहे आणि काल तिथं पोलीस स्टेशनमध्ये नेमकं काय घडलं या सगळ्या गोष्टींची आपण चर्चा करणार आहोत. मित्रांनो, विकास लवांडे यांनी जी यादी जाहीर केली 20 जणांची, त्यामध्ये आक्षेपार्ह असण्याचं काही सुद्धा नव्हतं. लक्षात ठेवा, त्यातील 4-5 महाराजांचे व्हिडिओ त्यांनी विथ प्रूफ महाराष्ट्राला दाखवलेले आहेत. त्यामधील एक महाराज जो महंत आहे ते महाराज आसाराम बापूचे समर्थक आहेत. नुसता समर्थक नाही तर ते जाहीरपणे म्हणतात की आसाराम बापूला जेलमधून सोडा, आणि जर आसाराम बापूला जेलमधून जर नाही सोडलं तर असे हजारो आसाराम बापू तयार होतील. म्हणजे बघा, वारकरी संप्रदाय नेमका कोणत्या दिशेने चाललेला आहे. जेथे वारकरी संप्रदायामध्ये शिकवलं जातं की पराविया नारी माऊली समान, पराविया नारी रखुमाई समान, या तत्वाला छेद देण्याचं काम जर एखादा महाराज करत असेल, एखादा महंत करत असेल, तर त्या महंताला, त्या महाराजाला, त्या कीर्तनकाराला घुसखोर का म्हणू नये. आणि वारकरी संप्रदायातील एकही कीर्तनकार, लक्षात घ्या, एकही कीर्तनकार, एकही महंत, एकही फडकरी याच्या विरोधामध्ये बोलायला तयार नाही. एक तो लातूरच्या याच्यामध्ये झालेला जो कोट्यावधी रुपयांचा घोटाळा आहे त्याच्या विरोधामध्ये पोलीस स्टेशनमध्ये साधी तक्रार सुद्धा दाखल केली जात नाही, त्याचा तपास सुद्धा होत नाही. एवढंच नाही तर तो महाराज जाहीरपणे पिस्तूल घेऊन महाराष्ट्रामध्ये पिस्तुल्या महाराज म्हणून प्रसिद्ध झालेला आहे. मग अशा महाराजाला घुसखोर नाही म्हणायचं तर नेमकं काय म्हणायचं? आणि मित्रांनो, गोविंदगिरी याच्याबद्दल तर सांगायची गरजच नाही. गोविंदगिरीने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केलेला आहे, परंतु तो बाजूला ठेवा. लक्षात घ्या, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान बाजूला ठेवा हे मला दुःखाने, खेदाने म्हणावं लागत आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा खुद्द देवेंद्र फडणवीस या महाराष्ट्राचा गृहमंत्री आहे. या जगाच्या पातळीवर दुश्मन सुद्धा, लक्षात ठेवा, या जगाच्या पातळीवर दुश्मन सुद्धा, अगदी औरंगजेब सुद्धा, आदिलशहा सुद्धा, निजामशहा सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांची इतक्या खालच्या शब्दामध्ये बदनामी करणार नाही. त्या शब्दामध्ये बाब्या पुरंदरेने छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी केली आणि त्या बाब्या पुरंदरेला महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे. एवढंच नाही तर दुसरा कोण, तो धर्माधिकारी वगैरे कोण आहे तो, त्याला सुद्धा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याचं काम एकनाथ शिंदे यांनी केलेलं आहे. जे 24 तास छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करण्याचं काम करतात. जो धीरेंद्र शास्त्री बरळला, त्या गोष्टी, त्या कहाण्या सांगण्याचं काम ज्या बैठकामधून केलं जातं, ज्या रामदासी पंथांकडून केलं जातं, त्या रामदासी पंथांचे हे कोण, एकनाथ शिंदे शिष्य आहेत. आणि मग या एकनाथ शिंदेंनी, या देवेंद्र फडणवीस यांनी धीरेंद्र शास्त्रीला अटक का केली नाही, त्याच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल का केला नाही, यावरून सगळं समजून जायचं की छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान कोणीही जरी केला तरी त्याच्या विरोधामध्ये ब्र शब्द सुद्धा काढायचं नाही. त्यामुळे आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान ही गोष्ट बाजूला ठेवूयात. आणि महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम करणाऱ्यांची संख्या अत्यंत कमी आहे. लक्षात घ्या, जे काही स्वतःला शिवप्रेमी म्हणून घेतात त्यांचं हे प्रेम वरवरचं प्रेम आहे, बेगडी प्रेम आहे, दिखावा प्रेम आहे. प्रेम कशाला म्हणायचं? लक्षात घ्या, प्रेम कशाला म्हणायचं? जर तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही पंजाबमध्ये जा आणि तिथं त्यांचे जे गुरु आहेत त्यांच्या विरोधामध्ये त्यांचा अपमान होईल, त्यांची बदनामी होईल, त्यांचा खोटा इतिहास सांगितला जाईल, असं एक वाक्य तुम्ही विचारा. आणि तुम्ही पंजाबमधून पळून तुम्ही महाराष्ट्रामध्ये लपलात, गुजरातमध्ये लपलात, कुठं अमेरिकेमध्ये लपलात, कुठंही जाऊन लपलात, तर तिथून जाऊन तुम्हाला शोधून काढल्याशिवाय ते शीख राहणार नाहीत. याला म्हणायचं प्रेम. परंतु ते प्रेम या महाराष्ट्रामध्ये करणाऱ्यांची संख्या ही फक्त बोटावर मोजण्या इतकी आहे. अगदी लक्षात घ्या, अगदी हे मराठा आंदोलनासाठी लढणारे नेते असतील, मग ते कोणीही असो, XYZ, जेवढ्या काही मराठा संघटना आहेत, लक्षात घ्या, मला कोणाचंही नाव घ्यायचं नाही तुर्तास, या सगळ्या संघटना
मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या यांना सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या अस्मितेशी काही सुद्धा देणं घेणं नाही. यातील मी अनेकांशी फोनवर बोललो, त्यांना म्हटलं यावर बोला, भूमिका घ्या, परंतु त्यांनी कसलीही भूमिका घेतलेली नाही. यांना काही सुद्धा देणं घेणं नाही आणि एकंदर अशी परिस्थिती आहे मित्रांनो. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांची अस्मिता हा विषय महाराष्ट्रासाठी गौण झालेला आहे. काल तिथं पोलीस स्टेशनमध्ये नेमकं काय झालं, तिथं ॲडव्होकेट अशोक बेदरे कोणतरी आहे, त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला की या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची, महात्मा फुलेंची, बाबासाहेब आंबेडकर यांची अनेक वेळा बदनामी झालेली आहे. तर या बदनामी करणाऱ्यांच्या विरोधामध्ये सुद्धा तुम्ही गुन्हा दाखल करून घ्या. अगोदर तिथले PI काय म्हटले की एव्हरीवन इज इक्वल बिफोर लॉ. लक्षात घ्या, कायद्यासमोर सर्व समान आहेत. त्यांच्या विरोधामध्ये म्हणजे विकास लवांडे यांच्या विरोधामध्ये पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल झालेली आहे. त्यामुळे आम्ही त्यांना अटक करत आहोत. परंतु तेच PI महामानवांची बदनामी झाली म्हणून तक्रार दाखल करून घेत नाहीत आणि तक्रार दाखल करण्यासाठी स्वतः तिथं आमदार रोहित पवार असताना, म्हणजे एक आमदार ज्यावेळेस तक्रार दाखल करायला जातो, गुन्हा दाखल करायला जातो आणि छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी केल्याचे 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 नाही, शेकडो हजारो पुरावे आहेत. असं असताना म्हणजे हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा नाही. लक्षात घ्या. आणि सरकार कोणतंही असो, सरकार काँग्रेसचा असो, शिवसेनेचा असो, राष्ट्रवादीचा असो, उद्या 2029ला काँग्रेसचं सरकार येवो, त्यावेळेस सुद्धा तुम्हाला धीरेंद्र शास्त्रीला अटक होणार नाही. राष्ट्रवादीचं येवो, त्यावेळेस सुद्धा अटक होणार नाही. म्हणजे सरकार कोणाचं आहे यावरून कसलाही फरक पडत नाही. त्यामध्ये काय असतं, दगडापेक्षा विटकर मऊ का विटकरीपेक्षा दगड मऊ अशी काहीतरी म्हण आहे. तेवढाच थोडाफार फरक आहे, याच्यापेक्षा जास्त फरक नाही. आणि मित्रांनो, गोविंदगिरीने जो सगळ्यात मोठा अपमान केलेला आहे आपल्या वारकरी संप्रदायामध्ये, तुम्हाला माहीत आहे की ज्ञानेश्वरी माऊली ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी सांगितल्यानंतर, लक्षात घ्या, त्याची प्रत ही अशुद्ध झाली होती. म्हणजे त्यामध्ये काही प्रक्षिप्त ओव्या घातल्या गेल्या होत्या आणि आपल्याला ती सगळ्यांना कथा माहीत आहे. श्री संत एकनाथ महाराजांनी ती ज्ञानेश्वरीची प्रत शुद्ध केली. आपल्या सगळ्यांना हा इतिहास माहीत आहे. स्वतः जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचे अत्यंत खेदजनक 8 अभंग या प्रक्षिप्ताच्या विरोधामध्ये आहेत. तुकाराम महाराजांच्या गाथेमध्ये सुद्धा अनेक प्रक्षिप्त झालेले आहेत. अगदी तुकोबारायांच्या काळामध्येच तो प्रयत्न झाला होता. सालो मालो हे प्रकरण तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. त्यावर स्पेशल एखादा व्हिडिओ नंतर बोलून मी कधीतरी बोलेल. आणि उघडपणे याच तुकोबारायांच्या अभंगामध्ये किंवा संत बहिणाबाईंच्या अभंगामध्ये, संत परंपरेतल्या अभंगामध्ये प्रक्षिप्त करण्याचं काम उघडपणे हा गोविंदगिरी भामटा करतो. या गोविंदगिरीने छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी केली. हा खरं तर स्टार प्रचारक आहे बदनामीचा. त्यामुळे मी तुम्हाला सांगितलं ना की आज विषय छत्रपती शिवाजी महाराजांचा नाही, त्यावर अनेकदा बोललेलो आहे आणि त्यावर कसलीही कार्यवाही होत नाही. कारण हे सरकार अफजल खानाच्या वंशजाचं आहे. यांच्या DNA मध्ये कुठंतरी अफजल खान आहे, यांच्या DNA मध्ये औरंगजेब आहे, यांच्या DNA मध्ये आदिलशाह आहे, यांच्या DNA मध्ये निजामशाह आहे. त्यामुळे येथे छत्रपती शिवाजी महाराजांना न्याय भेटणार नाही. परंतु तुकोबारायांचे समर्थक तर अनेक जण आहेत. महाराष्ट्रातील सगळे कीर्तनकार, महंत, गुरुवर्य, कायनू बायनू हे सगळे तुकोबारायांचे समर्थक आहेत. आणि तुका झालासे कळस आणि तिथं पुढं भजन करा सावकाशच्या ऐवजी ध्वज झाला रामदास वगैरे म्हणण्याचा काय हा अभंग बदलण्याचा, लक्षात ठेवा, हा अभंगच बदलण्याचा प्रयत्न, याच्याबद्दल किती जणांनी निषेध केला. काही जण म्हणतील ठीक आहे, काही जणांनी पोस्ट केल्या 4, 2, 10, 5 जणांनी की गुरुवर्य चुकले, गोविंदगिरी चुकले, गोविंदगिरीने मग तितक्यात माफी मागितली. परंतु त्या गोविंदगिरीने, लक्षात घ्या, त्या गोविंदगिरीने माफी तात्पुरती मागितलेली आहे आणि त्या माफीनाम्यामध्ये मी छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी केली म्हणून नाक घासून माफी मागतो असं कधी गोविंदगिरीने म्हटलं का?
नाही म्हटलं, म्हणणारही नाही. आणि आजही त्यांचं ते सुरू आहे. सोशल मीडियावरती हे रामदासी एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करत आहेत. याच्या शेकडो पोस्ट आहेत, अनेक अनेक पुरावे आहेत. परंतु यांच्या विरोधामध्ये सुद्धा कसलीही कार्यवाही होत नाही, कारण या सगळ्यांचा आका हा देवेंद्र फडणवीस आहे. त्यामुळे मित्रांनो, माझ्या या व्हिडिओने तुम्ही जागे होणार नाहीत, लक्षात ठेवा. त्यामुळे तुमच्यामध्ये कसलाही बदल होणार नाही, तुमच्यामध्ये शिवप्रेम जागृत होणार नाही. कारण अनेक जण मी बघत आहे, लक्षात ठेवा, एकतर छत्रपती शिवाजी महाराजांना या लोकांनी जातीमध्ये विभागून घेतलेलं आहे. या महाराष्ट्रामध्ये फक्त एक काही मुठभर, प्रत्येक मराठा समाज असेल, ओबीसी समाज असेल किंवा अन्य जो समाज आहे, या समाजातील मुठभर लोक म्हणजे शेकडा 1 ते 2% लोक अगदी खरं मनापासून प्रेम करतात. आणि बौद्ध समाजाची जर आपण पाहणी केली, निरीक्षण केलं, तर अगदी बौद्ध समाज जितका बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर प्रेम करतो, तितकाच छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम करतो. म्हणजे शिवाजी महाराजांची बदनामी झाली म्हणून किंवा केली गेली म्हणून वेदना फक्त या महाराष्ट्रामध्ये 100% कोणाला होतात, तर ते फक्त त्या वेदना फक्त बौद्ध समाजाला होतात. कारण त्यांना विचारधारा माहीत आहे, त्यांना हा विचार माहीत आहे. हा समाज आपल्या महामानवांप्रती जागृत समाज आहे आणि बाकी सगळा समाज, हा सगळा बहुजन समाज हा झोपलेला आहे. यांना काही देणं घेणं नाही. काही जे लोक छत्रपती करतात किंवा मराठा करतात, हे केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःचं मोठेपण मिरवण्यासाठी किंवा आमच्या जातीमध्ये एखादा राजा, एखादा एवढा मोठा व्यक्ती छत्रपती झाला याचा खोटा अभिमान मिरवण्यासाठी, ॲक्च्युअल प्रेम नाही मनातून, लक्षात ठेवा. फक्त खोटा अभिमान मिरवण्यासाठी आणि स्वतःचं महत्त्व वाढवण्यासाठी, स्वतःची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतात. ॲक्च्युअल प्रेम असतं. जर या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम करणाऱ्यांची संख्या एक 25% जरी असती, तरी तुम्हाला आज गोविंदगिरी जेलमध्ये दिसला असता. आज लक्षात ठेवा, छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करणारे, त्यांना संरक्षण देणारे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे सुद्धा तुम्हाला जेलमध्ये दिसले असते. किमान 25% लोक जरी छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम करत असते तर. आणि त्यामुळे विकास एवढी जर या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये जर छत्रपती शिवाजी महाराजांना न्याय भेटत नसेल, एक व्यक्ती उघडपणे इतक्या खालच्या लेवलला जाऊन बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधामध्ये बोलतो, तो महंत आनंद स्वरूप, आणि त्याने छत्रपती शिवाजी महाराजांची सुद्धा बदनामी केलेली आहे, त्याच्या विरोधामध्ये सुद्धा काही कार्यवाही होत नाही. म्हणजे जिथं बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांना न्याय भेटत नाही, त्यांच्यावर उघडपणे अन्याय होतो. आणि मग तिथं विकास लवांडे कोण आहेत, लक्षात ठेवा. तिथे विकास लवांडे किंवा तुमच्या आमच्यासारखे लोक अगदी चिल्लर आहेत यांच्या पुढे. अगदी आमदार रोहित पवार सुद्धा चिल्लर आहेत. आणि त्यामुळे मित्रांनो, येथे न्याय होणार नाही, लक्षात घ्या. आणि हे लोक संविधानाला मानत नाहीत. कालच मला एक फोन आला होता, मनुस्मृतीमधला एक श्लोक, आणि तो कुठलाही व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचा नाही, फेसबुक युनिव्हर्सिटीचा नाही. स्वतः मनुस्मृतीचं माझ्याकडे पुस्तक आहे. स्वतः त्याचं फोटो काढून पुस्तकामध्ये काय लिहिलेलं आहे ते टाकलं, म्हणून पुण्यामधला एक फोन आला आणि तो सांगायला लागला, मनुस्मृतीच्या विरोधामध्ये जर बोलाल तर आम्हाला शस्त्र हातामध्ये घ्यावं लागेल. मग मी त्याला म्हटलं, तू बीडला ये, तारीख वेळ ठिकाण सांग, मी यायला तयार आहे, लक्षात ठेवा. अरे हा येथील लोक बेईमान झाले म्हणून सगळा महाराष्ट्र बेईमान झाला असं नाही. मुठभर आम्ही, लक्षात ठेवा, पर्सेंटेज कमी असेल आमचं महामानवावर प्रेम करणाऱ्यांचं, परंतु आम्ही असल्या तुमच्या धमक्यांना घाबरणारे नाहीत. लक्षात ठेवा, शेवटच्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत जशास तसं उत्तर देण्याची क्षमता, कॅपॅसिटी आमची आहे. त्यामुळे मित्रांनो, विकास लवांडे यांच्या अटकेचा मी निषेध करणार नाही, परंतु कशा पद्धतीने हे महाराष्ट्रातील काही जे झोपलेले लोक आहेत, सोंग घेतलेले लोक आहेत, हे जागे होणार नाहीत. कारण यांनी झोपेचं सोंग घेतलेलं आहे. तरी सुद्धा काही मुठभर लोक आहेत,
त्यांच्या मनामध्ये तळमळ आहे. लक्षात ठेवा, त्यांच्या मनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अत्यंत प्रेम आहे. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर अत्यंत प्रेम आहे. असे काही मुठभर लोक आहेत आणि त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. बाकी या गोष्टीचा निषेध नाही. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरू. जय शिवराय. जय भीम.